नमस्कार मित्रांनो, मी तुषार वाटेल खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लसावी आणि मसावी हा टॉपिक अभ्यासणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जास्त उदाहरणं न घेता फक्त आणि फक्त 4 ते 5 उदाहरणांच्या माध्यमातून लसावी आणि मसावी म्हणजे काय हे व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो, जे महत्त्वाचे 3 ते 4 नियम आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या अभ्यासून घेऊ. मित्रांनो, लसावी आणि मसावीवरील हा भाग 1 आहे. भाग 2 मध्ये आपण अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी कशा पद्धतीने काढायचा याबद्दल सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही नाही पाहिला तर तो व्हिडिओ नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण मसावी म्हणजे काय व्यवस्थितरित्या अभ्यासून घेऊ. बघा, या ठिकाणी मी व्याख्या घेतलेली आणि व्याख्येसोबतच या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या क्लिअर होईल. बघा, व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजन. आणि मसावीची व्याख्या काय बघा. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या काढणे की त्या संख्येने दिलेल्या उदाहरणातील प्रत्येक संख्येला भाग जातो. परत एक वेळा व्याख्या वाचून घेतो, त्यानंतर मी उदाहरण सोडून घेतो आणि उदाहरण सोडवल्याच्या नंतर अजून तुम्हाला विस्तृत व्याख्या क्लिअर होऊन जाईल. मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या काढणे की त्या संख्येने दिलेल्या प्रत्येक संख्येला भाग जातो. बघा, आता समजून घ्या. काय दिलेलं आपल्याला 10, 15, 30 या संख्या दिलेल्या आहे आणि यांचा काय काढायचं आपल्याला मसावी काढायचा. काय काढायचं आहे? मसावी काढायचा आहे. या आपण तिघी संख्यांचा मसावी काढू. 10, 15 आणि 30 मांडणी केलेली. याप्रमाणे तुम्हाला मांडणी करावी लागेल. बरोबर, याप्रमाणे मांडणी करावी लागेल. 10, 15 आणि 30 आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहे आणि त्यांचा आपल्याला काय काढायचं आहे? मसावी काढायचा आहे. बघा, मसावी म्हणजे काय. अशी मोठ्यात मोठी संख्या काढणे की त्या संख्येने उदाहरणात दिलेल्या प्रत्येक संख्येला भाग जाईल. या ठिकाणी समजून घ्या, उदाहरणात दिलेल्या प्रत्येक संख्येला भाग जाईल. बघा, आता 10, 15, 30 चा आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी काढणे म्हणजे काय की अशी या ठिकाणी एखादी संख्या घेणे ज्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. क्लिअर होत आहे? या तिन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे. बघा, या ठिकाणी जर आपण 5 ने भाग दिला तर 5 या संख्येने तिन्ही संख्यांना भाग जातोय. क्लिअर होत आहे? 3 ने जर दिला या ठिकाणी तर 3 ने 15 ला जातोय, 30 ला जातोय, 10 ला जात नाही, म्हणून 30 घ्यायचे नाही. अशी संख्या घ्यायची ज्या संख्येने तिन्ही संख्यांना भाग गेला पाहिजे. 5 दुनी 10 भाग द्या. 5 त्रिक 15 आणि 5 सक 30. बरोबर. आता खाली बघा, 2, 3 आणि 6. 2, 3 आणि 6 या संख्या उर्वरित आहेत. आता या तिन्ही संख्यांना कोणत्या एकाच संख्येने भाग जातोय का ते बघा. 2, 3, 6 या तिन्ही संख्यांना कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही. क्लिअर झालं? या ठिकाणी जर भाग जात नसेल तर भाग दिल्याच्या नंतर या ठिकाणी जर भाग जात नसेल तर फक्त भाग गेलेली संख्या 30 तुमचा मसावी असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी 5 हा तुमचा काय आहे? मसावी. आता बघा, मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या काढणे. आपण अशी मोठ्यात मोठी संख्या काढलेली 5. काय आपण काय काढलेली? अशी मोठ्यात मोठी संख्या काढलेली 5 की त्या संख्येने उदाहरणातील प्रत्येक संख्येला भाग जातो. आता उदाहरणातील म्हणजे 10, 15 आणि 30 या संख्येने तिन्ही संख्यांना भाग जाईल. बघा, 5 ने 10 ला जातोय, 5 ने 15 ला जातोय आणि 5 ने 30 ला जातोय. आता 5 पेक्षा अशी एखादी मोठी संख्या नसेल ज्या संख्येने तिन्ही संख्यांना भाग जाईल. 10 घेतली तुम्ही 5 पेक्षा मोठी तर 10 ने 10 ला जाईल, 30 ला जाईल, 15 ला जाणार नाही. क्लिअर झालं? 5 पेक्षा अशी मोठी संख्या नाही. 5 पेक्षा अशी मोठी संख्या नाही ज्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जाईल, त्याला आपण मसावी म्हणतो. क्लिअर झालं? मसावी म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या काढणे की त्या संख्येने उदाहरणातील प्रत्येक संख्येला काय भाग गेला पाहिजे. क्लिअर झालं? ऑप्शन क्रमांक सी 5 आपले योग्य उत्तर आलेलं आहे. लसावी म्हणजे काय? आता या ठिकाणी लसावी म्हणजे काय समजून घ्या. आपण सेम त्या मसावी सारखं घेतलेलं आहे. लसावीची व्याख्या घेतलेली आहे आणि लसावीचं सेम तेच उदाहरण घेतलेलं आहे. 10, 15, 30 याचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचं. अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण 10, 15, 30 चा काय काढलेला होता? मसावी काढला होता. क्लिअर झालं? बघा, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. पुढे आता लसावी म्हणजे काय व्याख्या दिलेली आहे. लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या काढणे की जिला उदाहरणातील प्रत्येक संख्येने भाग जाईल. समजून घ्या, या ठिकाणी लसावी आणि मसावी मधला मी डिफरन्स सुद्धा तुम्हाला विस्तृतरित्या क्लिअर करून देईल. सर्वात आधी आता या ठिकाणी मी लसावी काढून घेतो दिलेल्या उदाहरणाचा, त्याच्यानंतर अजून एक वेळा व्याख्या व्यवस्थित समजावून तुम्हाला सांगेल. 10, 15 आणि 30. बरोबर, 10, 15 आणि 30 हे उदाहरण दिलेलं आहे. याचा आपल्याला लसावी काढायचा. आता मसावी काढताना आपण काय केलं
की या ठिकाणी अशी एखादी संख्या घेतली ज्या संख्येने या तिघी संख्यांना भाग गेला पाहिजे. क्लिअर झालं. पण लसावीमध्ये कमीत कमी दोन संख्यांना जोपर्यंत भाग जातोय, कमीत कमी दोन संख्यांना तोपर्यंत भाग देत राहायचा. बघा या ठिकाणी सर्वात आधी 5 ने भाग द्या. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 सक 30. आता 2, 3, 6 या तीन संख्यांपैकी 3 असो 4 असो किती संख्या असो त्यापैकी कमीत कमी दोन संख्यांना जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत भाग द्यायचा. आता या ठिकाणी 2 ने दिला तरी चालेल किंवा 3 ने दिला तरी चालेल. मी 2 ने देतो. बे एक बे हे 3 जशीच्या तसे ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या जशी तशी लिहून घ्यायची. आणि या ठिकाणी बेत्रिक 6. बरोबर. आता बघा 1, 3, 3 या तीन संख्या उर्वरित आहे. या तिघांपैकी जर कोणत्याही दोन संख्यांना एका संख्येने भाग जातोय तर भाग द्यायचा. 3 ने जातोय. हे एक जसे तसे 3 1 3 3 1 3. बघा खाली एक एक उरलेला आहे. खाली जर वेगळी संख्या राहिली असती या ठिकाणी खाली जर वेगळी संख्या राहिली असती पुढे उदाहरणामध्ये तुम्हाला समजेल. आता बघा जोपर्यंत भाग जातोय कमीत कमी दोन संख्यांना तोपर्यंत भाग द्यायचा. बरोबर. आणि ह्या जेवढ्या संख्या असतील या संख्या आणि इकडे उर्वरित जेवढ्याही संख्या असतील या सर्वांचा काय करायचा गुणाकार. जो गुणाकार येईल तोच तुमचा काय असतो लसावी असतो. बघा 5 दुनी 10 आणि 10 त्रिक 30. काय आलेला आहे तुमचा लसावी 30 आलेला आहे. काय आलेला आहे लसावी 30 आलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी तुमचे योग्य उत्तर आहे. आता परत व्याख्या व्यवस्थितरित्या समजून घ्या. लसावी किती आलेला आहे 30 आलेला आहे. बघा लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या काढणे. लहानात लहान संख्या काढणे. आता 30 आपण अशी लहानात लहान संख्या काढलेली 30 आपण अशी लहानात लहान संख्या काढलेली की जिला म्हणजे या संख्येला उदाहरणातील प्रत्येक संख्येने भाग जाईल. आता या संख्येला जर 10 ने भाग दिला तरी जाईल, 15 ने दिला तरी जाईल आणि 30 ने दिला तरी जाईल. 30 पेक्षा अशी एखादी लहान संख्या नाही की जिला या तिन्ही संख्यांनी भाग जाईल. क्लिअर झालं. आणि मसावी काय आलेला होता मागील उदाहरणामध्ये म्हणजे सेम आपण उदाहरण घेतलं होतं तर मसावी किती आलेला आहे 5. बरोबर. या 5 पेक्षा अशी मोठी संख्या नाही. मसावीमध्ये अशी मोठी संख्या नाही की या संख्येने बघा लसावी आणि मसावी मधील फरक. मसावीमध्ये या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग द्यावा लागतो. मसावीमध्ये या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग द्यावा लागतो आणि लसावीमध्ये या तिन्ही संख्या या संख्येला भाग देतात. क्लिअर झालं. मसावीमध्ये या संख्येने तिन्ही संख्यांना भाग द्यावा लागतो आणि लसावीमध्ये या तिन्ही संख्या या संख्येला भाग देतात. क्लिअर झाला. मित्रांनो आशा करतो की मसावी आणि लसावी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता आपण आपल्या उदाहरणांकडे वळूया. जवळपास आपण 3 ते 4 उदाहरणं बघणार आहोत आणि त्या 3 ते 4 उदाहरणामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला मसावी आणि लसावी व्यवस्थितरित्या काढता येईल. त्याआधी मित्रांनो मसावी आणि लसावीवरील काही महत्वाचे नियम आहेत ते नियम सुद्धा आपण या ठिकाणी लिहून घेऊ. जवळपास 3 ते 4 नियम आहेत ते नियम व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या. बघा नियम आपण बघून घेऊ. बघा काय दिलेलं आहे. क्रमवार पहिला नियम आहे. क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी नेहमी 1 असतो. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं तर क्रमवार कोणतीही संख्या घ्या तुम्ही नैसर्गिक जसं की या ठिकाणी 4 5 6 कोणतीही संख्या घ्या. बघा 101 102 103 कोणतीही जरी संख्या घेतल्या तुम्ही तर काय सांगताय या क्रमवार संख्यांचा मसावी काय असतो नेहमी 1 असतो. बघा या तिन्ही संख्यांना कोणत्याही एकाच संख्येने भाग जाणे म्हणजे काय असतो तुमचा मसावी. 3 असो 2 असो किंवा 4 असो या तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग दिला तर भाग जाणार नाही. फक्त 1 या संख्येने भाग जाईल. बघा 1 चौक 4 1 5 5 आणि 1 सक 6. क्लिअर झालं. तसंच 101 102 आणि 103 कोणतेही क्रमवार संख्या घ्या यांना फक्त 1 या संख्येने भाग जाईल. क्लिअर झालं. फक्त 1 म्हणजे यांचा मसावी काय असतो 1 असतो. क्रमवार नैसर्गिक संख्या ज्या ठिकाणी आल्या त्यांचा मसावी काय असतो 1 असतो. पुढे काय दिलेला क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो. क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी 2 असतो. बघा या ठिकाणी पहिली 6 8 आणि 10 या संख्या घेऊ आपण किंवा कोणतेही घ्या. 102 104 106 क्रमवार काय आहेत समसंख्या आहेत. आता यांना जर तुम्ही भाग दिलं या तिन्ही संख्यांना कोणत्याही एकाच संख्येने भाग द्या. बघा भाग 2 नेच जातोय. 2 त्रिक 6 2 चौक 8 2 पंचे 10 उर्वरित तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जात नाही. क्लिअर झाला. मग या एका संख्येने तिन्ही संख्यांना भाग जाणे म्हणजेच तुमचा काय असतो मसावी. क्रमवार समसंख्यांचा मसावी काय असतो नेहमी 2 येतो. या ठिकाणी जर तुम्ही भाग दिलं तरी क्रमवार समसंख्यांचा मसावी तुमचा काय येईल 2 येईल. क्लिअर झालं. नियम क्रमांक 1 आणि नियम क्रमांक 2 तुम्हाला विस्तृतरित्या समजला असेल. त्यासोबतच आपण पुढील नियम सुद्धा विस्तृतरित्या अभ्यासून घेऊ. मित्रांनो नियम क्रमांक 3 दिलेला आहे.
क्रमवार विषम संख्यांचा मसावी नेहमी एक असतो. आता क्रमवार जर तुम्ही विषम संख्या घेतल्या, कोणत्याही क्रमवार घेतल्या, तर त्यांचा मसावी किती येईल? तो येईल 1. बघा या ठिकाणी 3, 5 आणि 7. बरोबर, हे तिन्ही मूळ संख्या सुद्धा आहे. यांचा जर तुम्ही मसावी काढला तो किती येईल? 1 येईल. मसावी काढणे म्हणजे काय? वारंवार तुम्हाला सांगतोय, अशी संख्या ज्या संख्येने उदाहरणातील प्रत्येक संख्येला भाग गेला पाहिजे. या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 या संख्येने तिघ संख्यांना भाग जातोय, बाकी कोणत्याही संख्येने जात नाहीये. म्हणून क्रमवार विषम संख्यांचा मसावी काय येतो? नेहमी 1 येतो. क्लिअर झालं? पुढे नियम क्रमांक 4 दिलेला आहे. मूळ संख्यांचा मसावी 1 असतो, तर त्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. आता वर जर तुम्ही पाहिलं, त्या तिन्ही संख्या ज्या आहेत त्या कशा आहेत? त्या मूळ संख्या आहेत. 3, 5, 7 तिन्ही संख्या कशा आहेत? त्या मूळ संख्या आहेत. 3, 5 आणि 7. बरोबर. आता या तिन्ही संख्यांचा मसावी काय असतो? मसावी हा 1 असतो. आपण वर सुद्धा पाहिलं. या तिन्ही संख्यांना कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नाही, फक्त एकाने जातो. 3, 5 आणि 7 एकाचने भाग जातो. क्लिअर झालं? तर यांचा मसावी काय येतो? 1 येतो. आणि लसावी म्हणजे आपण पाहिलेलं आहे, ज्या संख्या असतात त्यापैकी कमीत कमी 2 संख्यांना जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत भाग द्यायचा. या ठिकाणी कोणत्याही 2 संख्यांना एका कोणत्याही संख्येने भाग जात नाही. तर मित्रांनो, ज्या उदाहरणामध्ये मूळ संख्या तुम्हाला दिसतील आणि त्यांचा जर तुम्हाला लसावी काढावा लागेल, तर त्या ठिकाणी सरळ त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. बघा 3 5 15 आणि 15 7 किती होतात? 105. तर यांचा लसावी किती येईल? 105. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचा लसावी हा नेहमी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. क्लिअर झाला? मूळ संख्यांचा मसावी 1 येतो आणि लसावी हा नेहमी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. आता मित्रांनो, आपण आपल्या उदाहरणांकडे वळूया. आता उदाहरणं बघून घ्या. उदाहरणं काय दिलेली आपल्याला बघा. 15 60 90 यांचा मसावी व लसावी काढा. ऑप्शन दिलेले 4. आता या ठिकाणी आपण मसावी सुद्धा काढू या उदाहरणामध्ये आणि लसावी सुद्धा काढून घेऊ. सर्वात आधी संख्या दिलेली आपल्याला 15 60 आणि 90. त्या संख्या जशा तशा मांडून घ्यायच्या. क्लिअर झालं? आता या तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातोय का ते आधी बघायचं. 15 ने भाग जातोय. 15 1 15, 15 चौक 60, 15 7 90. क्लिअर झालं? 1 4 6 या 3 संख्या राहिलेल्या. या तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातोय का? बघा फक्त एकाने जातोय. एकाने भाग दिला त्याच संख्येतील, परत एकाने दिला. क्लिअर झालं? त्याच संख्येतील. म्हणजे या ठिकाणी जो मसावी आहे तो 15 आहे. बरोबर. मसावी काय आहे? 15 आपल्याला भेटलेला आहे मसावी. आता लसावीमध्ये कमीत कमी 2 संख्यांना जोपर्यंत भाग जातोय तोपर्यंत भाग द्यायचा. 1 4 6 मध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाहिलं तर या ठिकाणी 4 आणि 6 ला 2 संख्यांना भाग जातोय 2. भाग देऊ. बरोबर. 2 दुनी 4, 2 त्रिक 6. आता उर्वरित संख्या काय आहे? 2 आणि 3. या ठिकाणी घेतला नाही घेतला तरी चालेल. 2 आणि 3 संख्या उर्वरित आहे. 2 आणि 3 ला या दोन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जात नाही. मग आता या ठिकाणी काय करायचं बघा. 15 आपल्याला मसावी भेटलेला आहे. या ज्या संख्या असतात भाग दिलेला यांचा गुणाकार प्लस यांचा गुणाकार. क्लिअर झाला? म्हणजे या सर्वांचा जो गुणाकार येतो तो म्हणजे तुमचा लसावी. बघा 15 दुनी 30, 15 दुनी 30 गुणिला 3 दुनी 6, 3 दुनी 6 यांचा जो गुणाकार येईल तोच तुमचा काय असेल? लसावी असेल. 3 7 18 म्हणजे 180 तुमचा काय आलेला आहे? लसावी आलेला आहे. क्लिअर झालं? 180 तुमचा लसावी आलेला आहे. 180 अशी लहानात लहान संख्या आहे ज्या संख्येला या तिन्ही संख्यांनी भाग जाईल. 15 ने सुद्धा जाईल, 60 ने सुद्धा जाईल, 90 ने सुद्धा जाईल. 15 अशी मोठ्यात मोठी संख्या आहे. 15 पेक्षा मोठी संख्या नाही. 15 अशी मोठ्यात मोठी संख्या आहे ज्या संख्येने उदाहरणातील प्रत्येक संख्येला भाग जाईल. 15 ने 15 ला जाईल, 60 ला जाईल आणि 90 जाईल. क्लिअर झालं? म्हणजे 15 आणि 180 तुमचं उत्तर असेल. 180. ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी विस्तृतरित्या बघायचं की मसावी आणि लसावी विचारलेलं आहे. बरोबर. या ठिकाणी जर असं राहिलं लसावी व मसावी तर उत्तर तुमचं चेंज होऊन जाईल. बरोबर. महाराष्ट्र म्हणजे आपलं महाराष्ट्र पोलीसमध्ये या गोष्टी एवढ्या नाही आहेत, पण सेंट्रलचे पेपर जर पाहिले तुम्ही तर या ठिकाणी 180 आणि 15 असं सुद्धा राहिलं असतं. ऑप्शन क्रमांक डी आणि हे तुमचं योग्य उत्तर राहिलं असतं जर असं राहिलं असतं तर लसावी आणि मसावी. क्लिअर झालं? त्यासोबतच आपण पुढचा प्रश्न सुद्धा व्यवस्थितरित्या बघून घेऊ. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. पुढचा प्रश्न दिलेला आहे 20 45 60 यांचा मसावी व लसावी काढा. सर्वात आधी आपण काय करू, त्या संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या मांडून घेऊ. संख्या मांडून घेऊ सर्वात आधी. 20 45 आणि 60 या 3 संख्या आपल्याला दिलेली. बरोबर. आता या तिन्ही संख्यांपैकी तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो का ते बघायचं. बघा व्यवस्थितरित्या जर तुम्ही पाहिलं तर 15 ने जातोय 45 आणि 60 ला. बरोबर. 20 ला जात नाही. म्हणून सर्वात आधी आपण 5 ने भाग देऊ कारण आपल्याला मसावी काढायचं आहे.
मसावी आणि लसावी दोन्ही काढायचे. 5 ने भाग द्या, 5 चोक 20, 5 9 45, 5 1 5 राहिला, 1 5 2 10, 4 9 12. उर्वरित संख्या 4 9 12 आले. या तिन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातोय का? तुम्ही जर व्यवस्थितरित्या पाहिलं, 3 ने जातोय 9 आणि 12ला, 4 ने जातोय 4 आणि 12ला, म्हणजे तिन्ही संख्यांना भाग जात नाहीये. तर आपला मसावी आलेला आहे 5. मसावी किती आलेला आहे? 5 आलेला आहे. मसावी आपल्याला भेटून गेलेला आहे. आता लसावी काढताना कमीत कमी 2 संख्यांना भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा. तुम्ही 4 ने दिला तरी चालेल, 3 ने दिला तरी चालेल. मी 4 ने देतो. 4 1 4, 9 जशी आहे तशी. ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या जशी तशी, आणि 4 त्रिक 12. बरोबर. आता 2 संख्या उर्वरित आहे, 9 आणि 3. या दोघांना भाग जातो एका संख्येने, भाग द्या. बरोबर. 3 ने जातो. 3 त्रिक 9, 3 1 3, आणि हा एक जसाचा तसा. आता लसावी काढायचा म्हणून या सर्व संख्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. 5 चोक 20 गुणाकार करा. 5 चोक 20, 20 त्रिक 60, आणि 60 त्रिक 180. मसावी किती आलेला आहे? 5. लसावी किती आलेला आहे? 180. 5 180 तुमचं योग्य उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे. मी आशा करतो की तुम्हाला लसावी आणि मसावी व्यवस्थितरित्या समजत असेल. त्यासोबतच मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. खाकी पॉईंट चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आम्हाला टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा नक्की फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यासोबतच मित्रांनो, हा भाग 1 होता. भाग 2 जर तुम्ही पाहिला नसेल तर भाग 2 सुद्धा नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. त्यामध्ये आपण अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी कशा पद्धतीने काढायचा याबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.